गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न जातिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनौ सुविरूढमूल मशङ्गशस्त्रेण दृढेन जित्वा तदत्पदं तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषाः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तता न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तता न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्वत्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानन् वा गुणान्विता विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः मी यानंतर माननीय पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतायत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील. तदनंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाट जी. तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी
या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री, हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर माननीय श्री अनिल देसाई, खासदार, त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय राजसाहेब ठाकरे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री महेश सावंतजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री संजय घाडी, उपमहापौर, मुंबई महानगरपालिका, हे पुष्पचक्र अर्पण कर. यानंतर माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी. यानंतर माननीय अंचल गोयल, जिल्हाधिकारी मुंबई शहर, या पुष्पचक्र अर्पण करतील. श्री आमिर खान जी, इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी, इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेलं, कृपया सहकार्य करावं. नितीन शंकरजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिक जी, माननीय मिलिंद देवरा जी, आप सभी से मैं गुजारिश करता हूं कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं. हरीश पिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं कृपया सहकार्य करें जल्द से जल्द. ये लोग बीच में जो लोग खड़े हैं उन सभी लोगों से मेरा अनुरोध है जो बीच में कॉरिडोर में खड़े हैं. श्वेता जी आप आगे आइए. आप सभी से अनुरोध कृपया स्थान ग्रहण करें. अनूप जलोटा जी, पद्मश्री अनूप जलोटा जी से अनुरोध. आशुतोष शेवाड़कर जी,
पंकज गुप्ते आपण विनंती करतो, कृपया बसून घ्यावं. कृपया बसून घ्या. कृपया सहकार्य करा. श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है, कृपया सहकार्य करें. जनाई जी से अनुरोध किए, आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप पुष्प चक्र अर्पण करें. मिश्का और कहान जी से भी अनुरोध है कि आप, जिन लोगों ने पुष्प चक्र अर्पण कर दिया है उन सभी से मेरा अनुरोध है कि आप अपना स्थान ग्रहण कर लें और आगे की प्रक्रिया में हमें सहकार्य करें. आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हरिहरन जी, आपसे भी अनुरोध करता हूं कि आप, हरिहरन जी आगे. अनुजब भोसले जी से अनुरोध है कि आप पुष्प चक्र अर्पण करें. और आप सभी से अनुरोध करता हूं, दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूं, कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए. यहां लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है, कृपया सहकार्य करें. पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी, तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज. आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी बसून घ्या. मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता. पद्मिनी कोल्हापुरी जी से अनुरोध है कि आप पुष्प चक्र अर्पण करें. ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्प चक्र अर्पण करें. और बाकी सभी अनुरोध है, कृपया अपने स्थान पर बैठे रहें. अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहां पे दी जाएगी उसमें सहकार्य करें. श्रद्धा जाधव मैडम, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका. इथे जी मंडळी उभी आहेत, विशाल जी, आपण सगळ्यांनी बसून घ्या, प्लीज बसून घ्या. रवींद्र मुथा बसून घ्या. काकडे जी बसून घ्या. सगळ्यांना मी ओळखतो, बसा बसा. सुयश प्रभू देसाई व त्यांचे माता पिता आपण पुष्पचक्र अर्पण करावं. मिस्टर संजय नाईक, कृपया लवकर या आणि सहकार्य करा. हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे. गेली सातत्याने 8 दशकं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला, सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं, प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला, अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्त होऊन झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील. आशाताईंची सर्व सेविका मंडळी
ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करताना सर्व स्टाफ, त्या स्टाफ नसून त्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या. त्यांच्या आईंच्या सुखादुःखात त्या सगळ्या मंडळी एकत्रितपणे त्यांच्याबरोबर, मी अनेक वेळा त्यांना प्रवास करतानाही त्यांच्याबरोबर पाहिलेला आहे. असे विजय त्यांचे सारथी, तेही इथे जर असतील तर त्यांनाही मी विनंती करतो की आपणही इथे उपस्थित व्हावं. नरेंद्र हेटेजींना विनंती करतो की आपणही पुष्पचक्र अर्पण करण्याकरता. कालपासून या सर्व सेविका मंडळींना गहिवरून आलंय की आता कोण हाक देणार आणि मी कोणाच्या हाकेवर आणि कोणाच्या बेलवर तिथे त्यांच्या खोलीत जाणार, अशा पद्धतीची या सगळ्या सेविका यानंतर आता नरेंद्र हेटेजींना विनंती की आपण यानंतर आता नरेंद्र हेटेजींना विनंती की आपण आनंदरावांना विनंती की आपण समोर उभं राहावं आणि हा जो झेंडा सन्मान आहे तो त्यांच्या परिवाराला अर्पण करण्यात येईल. पूर्ण भारताकडून आशाताईंना ही श्रद्धांजली आहे. अत्यंत भावनिक असा हा क्षण. जनाईंना पण विनंती आपण यानंतर आता काही मिनिटांच्या धार्मिक विधी होतील आणि त्यानंतर सलामी. तोपर्यंत बोलत राहा थोडंसं आशाबाईंबद्दल. आपल्या सर्वांच्या लाडक्या पद्मविभूषण आशाताई आपल्याला काल सोडून गेल्या. अतिशय दुःखदायक, हृदयदायक असा हा क्षण. प्रत्येकाला आपली मोठी बहीण किंवा मोठी ताई आपल्यातून निघून गेले असंच वाटतंय आणि त्यात काही अतिशयोक्ती नाही. कारण प्रत्येक घराघरामध्ये आशाताईंचा स्वर हा पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत अविरतपणे ऐकला जायचा. आशाताईंनी त्यांच्या संगीताने तुम्हा आम्हा सर्वांना समृद्ध केलं आणि अतिशय उच्च कोटीचं असं संगीत आपल्याला नेहमीच त्यांनी दिला.
त्यांच्या गाण्याप्रती त्यांची असलेली निष्ठा ही अतिशय जाज्वल्य होती. संगीतकारांनी सांगितल्यावरती त्या 8 नाही 10 वेळा मांडी घालून त्यांच्यासमोर बसून त्या रियाज करायच्या आणि संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या कधीही तिथून बाबा मला आता उशीर होतोय, मला कंटाळा आला असं सांगून निघालेल्या नाहीत. आणि संगीतकारांचं समाधान झाल्यानंतरच त्या गाण्याचा फायनल रिटेक झालेला आहे. हो, आशाताईंच्या चिरंजीवांनी आत्ताच मला माहिती दिली की हे सर्व विधी झाल्यानंतर सर्वांनी एकसुराने जय हिंद म्हणावं अशी आशाताईंची इच्छा होती. आता यानंतर भगवद्गीतेचा 9व्या अध्यायाचं इथे पठण होईल आणि त्यानंतर मग त्यांना शासकीय इतमामामध्ये आपल्या पोलीस वर्गातर्फे सलामी देण्यात येईल. अभिजित गुरुजी 9वा अध्याय सुरू करा. भगवान उवाच ऊर्ध्वमूरमधशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्च ऊर्ध्वम् प्रसुतास्तस्य शाखा विषप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ददानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ततन्तमूर्णम् सुविरूढमूला मशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तदत्पदम् तत्परिमार्गतव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम् पुरुषम् प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमं व्ययन्तता न तद्भासयते सूर्यो न च शाङ्को न पावकः यद्भक्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धविनाशयात् श्रोत्रम् चक्षुस्पर्शनम् च रसनम् घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम् विषयानुपसेवते उत्क्रामन्तम् स्थितम् वापि भुञ्जानम् वा गुणान्वितम् विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैवम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनम् पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतम् तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा
पुष्यामिजौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधा सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानपमोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषत्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद्भजति माम् सर्वभावेन भारत इति वैहतमौ शास्त्रमिदमुत्तमं मया नघ एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः षट्कारो भूत भव्य भवत् प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूत भावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी छेदज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशवस्थाणुर्भूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदय जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना
त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे. शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं. सुदेश भोसलेजींना विनंती की आपण विवेक ओबेरा जी से अनुरोध की अनूप जलोटा जी से अनुरोध की विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप जे गाणं म्हणतात त्यांना डायरेक्ट अनाउन्स करायचं. अनाउन्स करून अनाउन्स चला या तिथे उभे राहा. आशाजीने आपल्याला फक्त गाणंच दिलं नाही तर त्यांची पॉवर, त्यांची विल पॉवर, त्यांची पॉझिटिव्हिटी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आपली सर्वांची आशा ही आज आपल्याला सोडून गेली आहे. त्या ज्या नेहमी मला सांगत होत्या त्यांच्या गाण्यातून मी एक दोन ओळी त्यांच्या समर्पित करतो. हंसते गाते जहां से गुजर दुनिया की तो परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अनुप जी. उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला. उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला. राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला हो 2 दिन का दर्शन मेला. उड़ जाएगा
हंस अकेला 2 दिन का दर्शन मिला। शान जी कुछ प्यार के मोड़ छोड़ोगे जो बाहें मेरी, तुमको ढूंढेगी ज़माने निगाहें मेरी, प्यार के मोड़ छोड़ोगे जो बाहें मेरी। आशा जी की आवाज सिर्फ एक आवाज नहीं, ये इमोशन है जो हम सबके दिलों में इस वक्त बसा हुआ है। आशा जी एट 92, इतना लंबा सफर उनका और हमारा एक साथ में रहा है, लेकिन ऐसा लगता है हमें कि अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो। हवा जरा महक तो ले, नजर जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जीत लूं, नशे की घूंट पीत लूं। आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ के, कि दिल अभी भरा नहीं। और आई हमको यही बोलेंगी कि यही कहोगे तुम सदा, कि दिल अभी नहीं भरा। जीवन लगा आहिले दूर घर माझे, पाऊल थकले माझ्यावरचे, जड झाले ओझे, जीवन लगा अभी ना जाओ छोड़कर, ये दिल अभी भरा।
check, 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 check. भारतीय संगीत विश्वासाठी हा क्षण शब्दात मांडता येणार नाही इतका वेदनादायी आहे. स्वरांची अमर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही मनात भेटणाऱ्या ओळी स्वर थांबले असतील पण त्यांची गूंज अजूनही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. त्या गेल्या नाहीत, त्या प्रत्येक गाण्यात सुरात आजही आपल्या सोबत आहेत. जगात अनेक आवाज येतात आणि जातात पण काही आवाज काळजाला हरवतात. आशा भोसले यांचा आवाज त्यापैकीच एक होता. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, हे त्यांचं श्वास होतं आणि त्यांचं जीवन होतं. आज स्वरांची एक दीपशिखा विझली आहे पण तिचा प्रकाश सदैव आपल्या हृदयात राहील. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावना व्यक्त करणाऱ्या एक जादूगार होत्या. देह निघून जातो पण कला अमर असते आणि त्या अमरत्व प्राप्त करून गेल्या आहेत. प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त एक रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे.
शिवाजी पार्क मधल्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांना अंतिम निरोप देताना अनेक जण भावुक झालेत. प्रत्येकासाठी आशाताईंचं जाणं हे घरातली अत्यंत जवळची कुणीतरी व्यक्ती गेल्यासारखं आहे आणि म्हणूनच राजकीय क्षेत्रासह चित्रपट क्षेत्रातील आणि समाजाच्या अन्य अनेक क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी आज आशाताईंना निरोप द्यायला आवर्जून उपस्थित आहेत. आशाताईंना आधी शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक जण आज आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील सिने क्षेत्रातीलही अनेक मंडळी आज आशाताईंना निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशाताई यांचा अत्यंत जिव्हाळा होता. अनेक कार्यक्रमांमध्ये तो दिसलाही होता. परिवारावर आज या केलेल्या प्रेमाच्या वर्षाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. आप सभी से मैं अनुरोध करता हूं, आपल्या सर्वांना विनंती करतो की डाव्या बाजूनी यावं आणि उजव्या बाजूनी जावं. स्वरों के जादूगर आदरणीय हरीश भिमानी जी. सर्वशक्तिमान का अटल सत्य है कि सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. आशा जी की आत्मा परमात्मा में लीन होने अवश्य चली है, लेकिन श्रीमद् भगवद गीता में कहती है कि नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हमारा शरीर नश्वर है, अग्निदाह उसे दिया गया है, आत्मा अजर अमर है और ये सत्य है तो आशा जी सदैव हमारे साथ हैं. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, त्यांचा श्वास होता, त्यांचं जीवन होतं. ही खूप गहन आणि अर्थपूर्ण आहे. याचा भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संगीत हे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते गाणं म्हणजे व्यवसाय नव्हता, ते त्यांच्या आत्म्याची भाषा होती. त्यांच्या प्रत्येक सुरात त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित व्हायचं. संगीत हे त्यांचं कर्म होतं, त्यांची साधना होती आणि त्या साधनेतून त्यांनी अमरत्व प्राप्त केलं. त्या गात नव्हत्या, त्या जगत नव्हत्या, प्रत्येक सुरात त्या स्वतःला ओतून देत होत्या. त्यांचं जीवन आणि संगीत यामध्ये कधीच भिंत नव्हती,
दोन्ही एकरूप झाले होते. त्यांनी गाणं केलं नाही, तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं. त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते, तर त्यात त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आनंद सगळंच होतं. जसं नदी अखंड वाहते, तसंच त्यांचं संगीत अखंड प्रभावित होत राहील. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डाव्या बाजून यावं. ज्यांना भेटायचं त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने आपण प्रस्थान करावं. इथे काही मंडळी आहेत, त्यांना भोसले कुटुंबांना सांत्वना व्यक्त करायची आहे, तर कृपया आपण लवकरात लवकर पुढे यावं. जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व सरकारी यंत्रणांचे मनापासून आभार. जिल्हाधिकारी मॅडम, मुंबई महानगरपालिका, जी उत्तर विभाग, माननीय विनायक विस्पुते आणि त्यांची सर्व टीम, प्रशांत सकपाळ यांची संपूर्ण टीम, मुंबई अग्निशमन दल, या सगळ्या मंडळींनी दिलेल्या या संपूर्ण सेवेबद्दल संपूर्ण भोसले कुटुंब आपल्या ऋणात आहे. तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं. त्यांच्या संगीताच्या दुनियेतील दैदिप्यमान शहर वाहतूक नियंत्रण शाखेची सर्व मंडळी, पोलीस यंत्रणेचे झोनचे अधिकारी, देशमाने साहेब, माननीय पंडितजी, सर्व पोलीस अधिकारी, त्या सर्वांचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय अश्विनी भिडे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी, त्या सर्वांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. आशा संगीताच्या दुनियेतील दैदिप्यमान पर्व आज संपलंय. गानसम्राज्ञी आशा भोसले या अनंतात विलीन झाल्या. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अभिनेत्री, अभिनेते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. आशाताईंच्या पार्थिवाला तिरंग्यानं मानवंदना देण्यात आली. प्रचंड शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. गानसम्राज्ञी आशा भोसले या अनंतात विलीन झाल्या. शासकीय इतमामात आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाताई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. विविध क्षेत्रातील दिग्गज, बॉलिवूडचे कलाकार, राजकीय नेते सर्वांनीच साश्रू नयनांनी
आशाताई यांना अखेरचा निरोप दिला आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. संगीत क्षेत्रासाठी, भारतीय चित्रपट सृष्टीसाठी हा अत्यंत कठीण आणि दुःखाचा क्षण. शिवाजी पार्क येथे आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहे. भारताचा अभिमान स्वर हरपलाय. आशाताई अनंतात विलीन झाल्याय. लता मंगेशकर, आशा भोसले ह्या गायिकांना एक स्वरयुग म्हणून ओळखलं जायचं आणि आशाताई यांच्या जाण्यानं ह्या युगाचा शेवट झालाय अशी भावना आता व्यक्त होते. असा शोक सगळेच व्यक्त करताय. केवळ संगीत क्षेत्रातून नव्हे तर क्रीडा क्षेत्रात, राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जाते, शोक व्यक्त केला जातोय. आणि या स्वरांच्या दुनियेतील मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते. त्यामुळे भारतीय संगीत विश्वासाठी आजचा हा दिवस अत्यंत वाईट असा म्हणता येईल. कारण भारताचा अभिमान स्वर होत्या आशाताई. त्यांच्या जाण्यानं हा अभिमान स्वर हरपला. आशाताईंच्या निधनानं सर्व चाहते, संगीतप्रेमी हळहळले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या जगाला सोडून गेल्या. आपला निरोप त्यांनी घेतलाय. अनंतात त्या विलीन झाल्या. गानसम्राज्ञीच्या अशा जाण्यानं दुःख व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीतील ही दृश्य आहे. आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्या अनंतात विलीन झाल्या. संगीताच्या दुनियेतील एक अनमोल हिरा आपण गमावला आणि त्यामुळे या संगीताच्या दुनियेतील एक दैदिप्यमान पर्व आज संपली अशी भावना व्यक्त करण्यात येते. बॉलिवूडच्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक सुवर्ण युगाचा अंत झाला. 11 एप्रिल रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या निधनाची बातमी बाहेर येताच चाहत्यांच्या मनात धस्स असं झालं. शोककळा पसरली. जड अंतकरणाने आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांना निरोप देण्यात आला. गानसम्राज्ञी आशाताई अनंतात विलीन झाल्या. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शासकीय इतमामात आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.